नाशिकच्या डोंगराळेमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। आरोपीला महिनाभराच्या आत फाशीची शिक्षा द्या। सुहास कांदेंनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडत ही मागणी केली। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून महिला न्यायाधीशाची नेमणूक करा अशी मागणी सुद्धा सुहास कांदे यांनी केली। 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा, तिला तारेने आवळायचा, तिचा खून करायचा, झाडाझुडपामध्ये फेकून द्यायचं आणि वरतून ताटमानेने त्या गावामध्ये पोलिसांबरोबर फिरायचं। अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की कायद्याची भीती या राज्यात राहिली का नाही असा माझा खरा प्रश्न। अशा नराधमाला आपण ताबडतोब चांगला सरकारी वकील, ज्याला वेळ असेल, सरकारी वकील ज्याला वेळ असेल तो सरकारी वकील द्याल का? ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवाल का? जो फास्ट ट्रॅकचा न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का? विधानसभेत आमदार सचिन अहिर यांनी सिगारेट ओढण्याची ऍक्शन करत नाव न घेता संजय शिरसाट यांच्यावरती निशाणा साधला। यावेळी सचिन अहिर यांनी शिरसाटांचं नाव घेण्याऐवजी सरकारचा मंत्री असा शब्द वापरला। मंत्री आशिष शेलार यांनी यावरती आक्षेप नोंदवला। अहिरांनी संबंधित मंत्र्याचं नाव घेऊन बोलावं आणि त्यांच्या ऍक्शनचा उल्लेख काढून टाकावा अशी विनंती आशिष शेलार यांनी केली। एका बाजूला शेतकऱ्यांच्या मदतीचा होत नाही आणि सत्ताधाऱ्यांच्या आमदारांच्या घरामध्ये नोटाच्या बंडल मिळतात, त्यावेळी आपण काय करावं? आणि मंत्री तर काय सुट्टेमध्येच आहे, त्याच्यात काय न बोललेला बरं हरकत आहे। मध्ये व्यत्यय आणण्याची माझी भूमिका नाही। तुम्ही 2 वेळेला माननीय मंत्री असं म्हणून एक वातावरण सर्वच मंत्र्यांभोवती निर्माण होईल असं वक्तव्य केलेलं आहे। मगाशी तुम्ही म्हणताना असा इशारा करून रेकॉर्डर म्हणाल मंत्री म्हणजे असे, आमच्याबद्दल पण गैरसमज होईल। आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे तुम्ही मागे घ्या किंवा तुम्ही काढा। बाकी हेतू आरोप करताना तुम्हाला नावासहित नोटीस देऊन तुम्ही करू शकता, त्याच्याबद्दल संशय निर्माण होऊ नये म्हणून स्पष्टता द्यायला मी मध्ये उभा राहिलो। बॉर्डर सिनेमातील पत्राचं उदाहरण देत जयंत पाटलांनी सरकारवर टीका केली। बाकी सब ठीक है अशी या सरकारची अवस्था असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। सनी देओलचा एक 90च्या दशकात एक सिनेमा बॉर्डर म्हणून आलेला होता नितेशजी, तर ते आपला जवान हा घरून आलेले पत्र आपल्या मित्रांना वाचून दाखवतो। खाली खुशालीचं, कर्नल वाले मामाजी गुजर गए बाकी सब ठीक है, गाय ने बछड़ा दिया पैदा होते ही बेचारा मर गया बाकी सब ठीक है, 4 दिन से मुन्ने का बुखार नहीं उतर रहा बाकी सब ठीक है, बबलू टांगे से गिर पड़ा उसकी हाथ की हड्डी तुट गई बाकी सब ठीक है, असं या सरकारचं झालेलं आहे अध्यक्ष महोदय। नागपुरात आंदोलन करणाऱ्या युवा कार्य प्रशिक्षणार्थींवर पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याचं तुकाराम बाबा महाराज यांनी म्हटलंय। विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराज यांनी हा इशारा दिलाय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण विद्यार्थ्यांचं नागपूरमध्ये आंदोलन चालू आणि ह्या अनुषंगाने जर बघितलं तर आता ह्या मुलांच्यावरती लाठीचार्ज ह्या ठिकाणी झालेला आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काही आतंकवादी नाही आहेत, शाळेमध्ये शिकणारी मुलं, शिकणारी मुलं त्या ठिकाणी आहेत। या मुलांनी स्वतंत्र जे सरकारने योजना काढली होती त्या योजनेच्या अनुषंगाने बालाजी पाटील चाकूरकर साहेबांना अगदी दर वळत घेऊन जाणं, एवढ्यापर्यंत मी ह्याचा जाहीर निषेध करतो। सरकारने ह्याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। आपण लावलेली मुलं आहेत, एकीकडे तुम्ही जवार वाढता आणि त्याच मुलांना तुम्ही मारता, हे कुठेही सहन होणार नाही। येणाऱ्या काळामध्ये हे जे पडसाद पूर्ण महाराष्ट्रावर उमटतील।